नमस्कार. शंकर स्वामी ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कसे आहात? ठीक असाल तर विषय असा असतो पहा, मनुष्य अनेक स्वभावाशी जुळता असतो आणि अनेकांशी तर्कवितर्क करत असतो आणि साशंक मनोविकृती ही स्वतः निर्माण करत असतो. हे असं करायची गरज नव्हती, असं का करतात असंही मला आवडत नाही, अशी ही प्रतिक्रिया व्यक्त करण्याची भूमिका सतत एखाद्या व्यक्तीबरोबर आपलं जीवन असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये अक्कस बुद्धी येते. काय गरज आहे? ती व्यक्ती आहे, आपण वेगळे आहोत. व्यक्तिवृत्ती, विचार आणि विकृती ही व्यक्तिगत असते, आहे ना लक्षात? प्रत्येकाचा श्वास, प्रत्येकाचं जीवन, प्रत्येकाचं जगणं हे एका स्पेसिफिक ढाच्यात असतं, साच्यात असतं. हेही कळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, याला तर्कशास्त्र म्हणतात, मानसशास्त्र म्हणतात. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्ती सतत सातत्यानं त्याच ढाच्यामध्ये असेलच असं अजिबात गृहीत धरण्याची अपेक्षा नाही. आपल्याला अनामिक भय, अनामिक शंका, अनामिक उगीच त्रास करून घेण्याची ही एक वाईट सवय असते. पहा, एक शब्द आहे पहा, भीक नको पण कुत्रावर. याला काय म्हणतात? शब्दाचा खेळ आणि शब्दाचा छळ. शब्दाचा खेळ आणि शब्दाचा छळ या मध्ये माणसं गुरफटलेली आहे, गुंतलेली आहेत. आणि हे शब्द पांडित्य, शब्द संवाद, शब्द कौशल्य गुणातून काही माणसं महान होतात आणि त्यांना सवय असते बरं का, की विषयाचा धागा धरून त्यावर विण करायची. एक सुंदर अशी कलाकृती, शाब्दिक पांडित्य निर्माण करण्याची भूमिका असते. म्हणून लोक म्हणतात, ते खूप छान बोलतात, ते खूप ज्ञानी आहेत वगैरे वगैरे. पण ते व्यक्ती त्यांच्या नशिबाच्या, प्रारब्धाच्या रेखेवरच असतात. त्यांचं अस्तित्व म्हणजे काही चंद्र सूर्य आहेपर्यंत आहे असं मानून घेण्याची काहीच गरज नाही. आपण तरी काय, 100 बरस का सामान पल भर का नहीं भरोसा, आहे ना वाक्य? पसाऱ्यामध्ये माणूस आहे पण पसारा माणूस नाही, कारण त्याचं जिवंतपण, त्याचं टवटवीत आनंदी मन हेच त्याचं भांडवल आहे. हे लक्षात येत नाही अशीच माणसं बुद्धिजीवी, ज्ञानी माणसांच्या विचाराशी एकरूप होऊन त्यांची गुलामी पत्करतात आणि त्यात सुख मानतात. प्रत्येक वेळेला आदर, सन्मान, आता काय म्हणतील, यापुढे काय होईल, ही जी कुतूहल आणि सस्पेन्स हा माणसाला त्या व्यक्तीच्या मोह आकर्षणामध्ये गुरफटून ठेवतो. असंच हे जग आहे आणि या जगामध्ये प्रत्येकाचं जिवंतपण, टवटवीतपण यालाच महत्व आहे. हो, हा जीवन प्रवास आहे प्रत्येकाचा, तुमचा, आमचा, सर्वांचा. हे गुह्य आहे, हे गहन आहे. याचा शोध कुणालाही घेता नाही आलेला.
आणि हे आयुष्य जगता येणं म्हणजे सहजता आहे. आणि सहजता का येते? कारण भय नसतं. भय मानायचं नसतं. भय, काळजी, चिंता या शब्दांचा जर भार माथ्यावर जर घ्याल तेव्हा सुखाची दिशा कळणार नाही. सुख आपण व्यक्त व्हावं लागेल. धन्यवाद. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.